उद्योजक कोण तर तो एखाद्या कस्टमरची गरज ओळखतो आणि फक्त जी साऊथ पुरतं मर्यादित न राहता प्रत्येक व्यक्ती जो आपल्यासोबत जोडला गेला आहे ना, त्याने काही ना काहीतरी काम नक्की करावं. आणि सगळीकडे टपऱ्या उभ्या केलेल्या आहेत, त्यासुद्धा इलिगल आहेत. डावीकडून बघतात म्हणजे काय, ते फक्त प्रोडक्ट बघतात की काय मला खायचं आहे, आणि उजवीकडनं बघणारी लोक पण आहेत जी प्राइस टॅग बघतात की किती पैशांची किती किंमत आहे. ज्या वेळेला हे व्यवसाय करायचं ठरलं ना, त्यावेळेला घरातूनच पहिला शब्द होता नाही. उद्योजक म्हणजे नक्की काय, नेमकं काय? आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण बघतोय की मुलं शिक्षण पण घेतातच आहेत, पण शिक्षणासोबत त्यांना उद्योग सुरू करायचा आहे. ही एक त्यांच्यामध्ये कुठेतरी एक फायनान्शियल स्टेटससाठी त्यांना करायचा असतो किंवा एक आवड म्हणून करायचा असतो. तर आपल्यासोबत एक उद्योजक म्हणू शकता, एक अँकर म्हणू शकता, आपल्यासोबत जुडलेले आहेत अँकर विनीत देव. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की उद्योजक नेमकं काय. उद्योजक म्हणजे जो एखाद्या व्यक्तीची गरज शोधतो तो उद्योजक. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, तुम्ही त्या क्षेत्राची ओळख आधी करून घेणं आणि लोकांना काय हवंय हे देणं, तो म्हणजे उद्योजक. जसं तुम्ही आज या सेक्शनमध्ये आपण बोलतोय, मी एक स्वतःचा कॅफे सुरू केला. अर्थात मी न म्हणता हे आम्ही म्हणेन, कारण ही कल्पना मुळात माझ्या बायकोच्या डोक्यात होती, शिल्पाच्या डोक्यात, डॉक्टर शिल्पा देव तिच्या डोक्यात. आणि मग तिथून ह्याची खरी तर सुरुवात झाली आणि घरातून ह्या व्यवसायाला सुरू केला आम्ही. त्यावेळेला VS कॅफे या नावाने आम्ही हा व्यवसाय सुरू केला. लक्षात हे घेतलं की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लोकांना खाण्याची इच्छा आहे, पण काय खाऊ शकतो, काय चमचमीत देऊ शकतो, काही लिमिटेशन्स पण होत्या, घरगुती जेवणच जेवत होतो किंवा काही. त्यातून ती गरज शोधता VS कॅफेचं निर्माण झालं. आणि मग तेव्हापासनं शिल्पाने बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज लोकांपर्यंत सोशल मीडियामार्फत पोचवत गेलो. आणि त्यातून मग एक एक डिश लोकांना आवडत गेल्या, लोक काही घरी ऑर्डर्स करत गेले. मग लॉकडाऊनच्या त्या पिरियडमध्ये पोलीस परमिशन्स वगैरे काढून आणि सगळं मग आम्ही घरी त्या डिशेस पोचवू लागलो, लोकांना आवडायला लागल्या. सोशल मीडियावरती, व्हॉट्सॲपवरती वगैरे पोस्ट येऊ लागले की आवडतंय, छान वाटतंय. आमचाही कॉन्फिडन्स बिल्टअप झाला आणि घरातून हा व्यवसाय मग एका छोट्या शॉपमध्ये रुजू झाला आणि त्या छोट्याशा शॉपमधून आता एका मोठ्या स्वरूपात लोकांना ते दिसतंय. त्यामुळे उद्योजक कोण तर तो एखाद्या कस्टमरची गरज ओळखतो, तो मात्र उद्योजक. आता तुम्ही उल्लेख केला लॉकडाऊनचा, तर लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांचे जॉब्स किंवा बिझनेसेस बंद पडलेत आणि आता लॉकडाऊन नंतर मुलांना जॉबही भेटत नाही आहेत. पण त्यांच्या मनात असं येतं की जॉब नाही तर ॲटलिस्ट स्वतःचा एक छोटासा बिझनेस का नसावा. तर त्यांना तुम्ही काय गायडन्स द्या? लॉकडाऊन मुळात एक संधी होती लोकांना अजून वेगळं काय करू शकतो ही गोष्ट शोधण्याची. कारण मी गेली अनेक वर्ष निवेदक म्हणून, आर्टिस्ट म्हणून काम करतोय, पण स्वतःही मला पिझ्झा बनवता येऊ शकतो का हे मला लॉकडाऊनमध्ये कळलं. आणि अर्थातच म्हटल्याप्रमाणे माझ्या वाईफच्या देखरेखीअंतर्गत मीही स्वतः ते शिकलो. त्यामुळे आज जर तुम्ही मला म्हणालात की पिझ्झा बनवून हवं आहे, 100% सांगू शकतो की हा पिझ्झा तुम्हाला चांगला लागेल, कारण त्या व्यवस्थित बनवण्याची प्रक्रिया मी शिकलो आहे. आणि हे सगळं करता करताच ना, आपण जेव्हा नवीन उद्योजक किंवा हे नवीन जे मित्र आहेत जे उद्योग किंवा व्यवसाय करू इच्छितात, त्यांना सांगेन की तुमचा कल कुठे आहे, तुमची आवड काय आहे आणि लोकांना काय हवं आहे हे आधी लक्षात घ्या आणि मग व्यवसायाच्या दिशेने आपण पुढे जा. कारण पहिलं तर लागतं व्यवसायासाठी अक्कल की आपल्याला काय करायचं आहे, आणि त्यानंतर लागतं ते भांडवल. कारण भांडवल तुम्ही खिशात घेऊन फिरत नाही. आम्ही जेव्हा व्यवसाय सुरू केला, आम्ही थोडंसं मोठं व्याप वाढवायचा विचार केला, त्यावेळेला अर्थातच बँकांकडे अप्रोच केलं, त्यातून मग लोन सिस्टम, हे सगळं करता करता आज त्यागत हे काम सुरू आहे. त्यामुळे भांडवल देण्यासाठी तुम्ही मुळात तुमचे विचार किती स्पष्ट आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, किती लांबपर्यंत तुम्हाला पल्ला गाठायचा आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही व्यवसाय सुरू कराल पण सस्टेन करणं फार गरजेचं आहे. मी हे नाही म्हणत आहे की प्रत्येकाने फूड इंडस्ट्रीमध्येच यावं, असं नाही आहे. ज्याचं जे इंटरेस्ट आहे त्याने ते मात्र नक्की करावं. आता बिझनेस हा काय फक्त ऑफलाईन नसतो. आता बऱ्याच लहान मुलं असतील किंवा जे शिकताना त्यांना बिझनेस करायचा असतो किंवा जे हाऊसवाईफ्स असतात त्या किंवा सिनियर सिटीजन्स असतात ज्यांना जमत नाही आहे फिजिकली वर्क करणं, तर ते ऑनलाईन सुद्धा बिझनेस डिजिटली ते लोक हँडल करतात. तो ऑनलाईन आणि ऑफलाईन मधला फरक काय सांगाल?
अगदी खरं आहे. म्हणजे ऑनलाईन व्यवसाय आता फार सोपं झालं आहे. म्हणजे तुम्ही घरात एखादा प्रॉडक्ट बनवा, सोशल मीडियावरती पोस्ट करा, तुमच्या मैत्रिणी त्या बघतात, तिथून मग एक व्यवसाय सुरू होतो. आपण बघतोय की स्टार्टअप्सचे बरेचसे तुम्ही चॅनलवरती बघत सुद्धा असाल, जे आपण व्यवसाय करणारे व्यक्ती आपण बघितलेत. फक्त हे मुंबई महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे, हे अख्खं जगभर झालं आहे. आणि डिजिटलायझेशनमुळे तुम्ही मुंबईत जरी राहत असाल तरी तुमचा व्यवसाय पोलंडला कसा पाठवायचं, तुम्ही बनवलेलं प्रोडक्ट इंग्लंडला कसं पाठवायचं, हेही आपल्याला लक्षात आलेलं आहे. तुम्ही किती फिजिबल आहात, तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय त्याची रेंज काय आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू काय आहे, आणि तुम्ही कसं ते लोकांपर्यंत पोहोचवताय, हे फार गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही गेली अनेक वर्ष एखादा जॉब करत असाल, उदाहरणार्थ 9 ते 5 जॉब करताय, पण आता मात्र तो जॉब सुटलाय, मग मी काय करू. मग ज्या वेळेला हे सगळं कॅफेचं जे माझा व्यवसाय हा सुरू झाला, कॅफेचं हे काम करता करता, त्याच्या आधी मात्र मी मच्छी वगैरे विकलेत. तुम्ही एक उद्योजक म्हणून लोकांना काय देताय ह्याच्यावरती ठरतं की लोक तुमच्याकडे किती परत येत आहेत. हे मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे. जे हाऊसवाईफ्स आहेत, जे रिटायर्ड पर्सन्स आहेत, किंवा जे कोणी सध्या काही जॉब करत नसतील, तुम्ही लोकांचा कल आधी ओळखा. तुमच्या विभागात काय आहे काय नाही हे थोडंसं R&D करा. आणि हे R&D केल्यानंतर लक्षात येईल की माझ्या विभागात, माझ्या एरियामध्ये ह्या गोष्टीची गरज आहे. तर तुम्ही एक अँकर सोबत एक उद्योजक पण आहात असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही आपण सगळे एकाच वर्ळी विभागात राहणारे आहोत. तर आपल्या वर्ळीतल्या मुलांना सुद्धा त्यांच्या इच्छा आहेत की आपणही एक बिझनेस स्टार्ट करावा. त्यांना तेवढी समज नसते ह्या वयात, पण त्यांना कुठेतरी असतं की नाही, मला आवड आहे किंवा मला फायनान्शियलमुळे मला करायचं आहे, फॅमिलीला सपोर्ट करायचा आहे. तर त्यांना तुम्ही काय गाईड कराल? या ना, नक्कीच मला भेट द्या. मी आहेच तुमच्या मदतीला. मी जसं म्हटलं, मी ज्या क्षेत्रात आहे आता, मी अँकर म्हणून काम जरी करत असलो तरी कॅफे हे फूड इंडस्ट्रीचं आहे. आणि फूड इंडस्ट्री खूप मोठी आहे, खूप वास्ट आहे ही इंडस्ट्री. त्याच्यात जर तुम्हाला काही करायची इच्छा असेल, नक्कीच मला संपर्क साधा. मी आहेच. आणि फक्त जी साऊथ पुरतं मर्यादित न राहता प्रत्येक व्यक्ती जो आपल्यासोबत जोडला गेला आहे ना, त्याने काही ना काहीतरी काम नक्की करावं. आणि प्रत्येकाच्या अंगी एक कला असते, ती कला जोपासणं फार गरजेचं आहे. जसं आता फूड इंडस्ट्रीबद्दल म्हटलं, मी खूप खादाड आहे, मला फार खायला आवडतं. त्यामुळेच कदाचित हे माझ्या अंगी रुजू झालं की जर मी छान छान खाऊ शकतो, चांगल्या चांगल्या रेस्टॉरंट्समध्ये जाऊ शकतो, हवी ती रक्कम देऊन माझ्या आवडीचे पदार्थ खाऊ शकतो, तर मग मी लोकांना काय नाही देऊ शकत. तर तुम्ही जेव्हा तुमचा बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला अडचणी तर आल्याच असतील बऱ्याच. तर काय काय अडचणी होत्या आणि तुम्ही त्याला कसं सामोरे गेलात? अडचणी बऱ्याच आल्या. म्हणजे अडचणी न म्हणता त्याला मी संधी म्हणेन, कारण नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. लायसन्स, जे तुम्हाला फूड लायसन्स लागतं, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जागेच्या लागतात, रेंटल प्रॉपर्टी लागते. आता माझ्याकडे काही स्वतःची जागा नाही आहे, जिथे मी काम करतो किंवा जिथे माझं कॅफे आहे, इट इज अ रेंटेड प्रॉपर्टी. मग रेंटेड ॲग्रीमेंट जी असते तिथून सुरुवात झाली. खरं तर काय काय असायला हवं त्या रेंट प्रॉपर्टीच्या ॲग्रीमेंटमध्ये, आपल्यासाठी काही गोष्टी सोयीस्कर असू शकतात, हे सगळं बघता मग जेव्हा BMCमध्ये अप्रोच करतो त्यावेळेला फूड लायसन्स, हेल्थ लायसन्स, बऱ्याच गोष्टी आहेत ह्या नवीन प्रकारे शिकायला मिळाल्या. आणि हे सगळं करताना बऱ्याचशा मंडळींची मदतसुद्धा लागली. आता ज्या घडीला जर तुम्ही मला विचाराल की मला एक फूड बिझनेस करायचा आहे, मला अमुक गोष्ट करायची, मी सांगू शकेन. हे गेल्या 5 वर्षांच्या एक्सपिरियन्समधनं मला मिळालेलं आहे. इनिशियल डेजमध्ये ज्या वेळेला उभं राहायचं होतं त्यावेळेला म्हटलं ना की पैसा हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला ना खूप गोष्टींचा विचार आपण करतो, किंवा बऱ्याचशा मंडळी आपल्याला विचार करायला लावतात. कारण एखाद्या वेळेला जेव्हा आपल्याला पैशांची गरज असते एखादा व्यवसाय सुरू करायला, त्यावेळेला पहिल्यांदा आपण आपल्या घरच्या मंडळींकडे जातो. मग आपण तिथे जर नाही काही घडलं तर बाहेर आपण अप्रोच करतो. खूप वेळेला एक्सपिरियन्स आला की क्या करोगे, इतने सारे लोगों ने शॉप खोल के रखे हैं, एवढ्या सगळ्या लोकांनी उभं केलं आहे, तुम्ही कुठपर्यंत जाणार आहात, काय करणार आहात तुम्ही. इवन बँकेकडे जेव्हा अप्रोच केलं तेव्हा त्यांनीही विचारलं की कुठे जागा बघितली आहे का तुम्ही किंवा काय. मग त्याच्यानंतर एक जागा ठरली, जागा बघितली, सगळं झालं. मग बँक ॲग्रीमेंटच्या गोष्टी आल्या, मग त्याच्यात काय गोष्टी नमूद असाव्यात किंवा नाही, हे सगळं बघता ह्या टेक्निकल ज्या बाजू आहेत. फूड सर्व करणं हा एक मोठो जरी असला तरी तुम्ही जेव्हा उभं राहता त्यावेळेला सगळ्यात आधी तुम्हाला भांडवल लागतं, लायसन्सेस लागतात तुम्हाला प्रॉपर, जे तुम्हाला BMC गाईड करू शकते. जसं आपण जी साऊथमध्ये आहोत तर जी साऊथचं जो बोर्ड ऑफिस आहे तिथे तर अधिकारी तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी हेल्प करू शकतात की लायसन्स. आत्ताच्या घडीला ना मी म्हणू, व्यवसाय उभं करायला लोकांनी भाजीच्या टपरीसारख्या, म्हणजे तो व्यवसाय पण छोटा नाही आहे पण तशा सगळीकडे टपऱ्या उभ्या केलेल्या आहेत, त्यासुद्धा इलिगल आहेत. त्यावेळेला आपण बघतो ना रस्त्यावरती एखादा व्यवसाय करत असेल एखादा व्यक्ती, काही चूक नाही आहे, तो पण पोटासाठी करतोय, इलिगली जेव्हा तो उभा राहतोय त्याच्याकडे अमाप गर्दी दिसते. पण आम्ही जो व्यवसाय घेऊन उभा आहोत, आम्ही एक दुकान घेऊन उभा आहोत, आमच्याकडे फार कमी लोक दिसतात येताना. ह्याच्या मागचं कारण एकच, किती पैसे असतील, त्या मेनू कार्डमधले प्राइसिंग काय असेल. म्हणजेच काय, जिथे तुम्ही रोड साईडवरती अनहेल्दी
अनकुक्ड गोष्ट खाण्यासाठी, का तर ती स्वस्तात मिळते म्हणून झटपट होऊन तुम्ही ते खाऊन निघता. तेच तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट, मी माझं स्पेसिफिक म्हणत नाही आहे, एखाद्या स्पेसिफिक रेस्टॉरंटचं पण म्हणेन, ही खंत आहे, तिथे तुम्हाला गर्दी दिसत नाही का? तिकडे पैशांचा विचार केला जातो. आयुष्यात बिझनेस हा करताना, कॅफे उभं करताना 2 प्रकारची लोकं मी पाहिली. एक म्हणजे जी मेन्यू कार्ड डावीकडून बघतात आणि एक जी उजवीकडून बघतात. डावीकडून बघतात म्हणजे काय, ते फक्त प्रोडक्ट बघतात की काय मला खायचं आहे. आणि उजवीकडनं बघणारी लोकं पण आहेत जी प्राइस टॅग बघतात की किती पैशांची किती किंमत आहे. आणि ह्या गोष्टी व्यवसायात होतात का नाही, व्हायलाच हव्या, कारण प्रत्येक व्यक्ती आहे जो खिशाला बघूनच येतो. आणि हे सगळं करताना ह्या फार गोष्टी आहेत ज्या कळल्या, शिकलो आणि अनुभवातून लोकांनाही सांगण्याचा प्रयत्न करतो की व्यवसायात जर येत आहे या, पण त्याच्या टेक्निकॅलिटीज आधी जाणून घ्या. तुम्ही जे काही काम करताय ते काय आहे, तो व्यवसाय किती लांबपर्यंत घेऊन जाऊ शकतो, त्यातनं तुम्हाला काय शिकता येत आहे आणि लोकांना काय देता येत आहे, हे मात्र फार गरजेचं आहे. आता बरीच मुलं बिझनेस स्टार्ट करतात पण तेवढा तो वर्क नाही होत, पण नंतर त्यांना असं रिग्रेट होतं की यार हा नको करायला हवा, तो दुसरा केला असता तर बरं झालं असतं. तर त्याबद्दल काय बोलाल? नाही, आपण ना ही गोष्ट असं बघूया की प्रत्येकाच्या आयुष्यात हा एक फेज येतो. आणि हा फेज कधी येतो, ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतंय की काहीच रिटर्न्स मिळत नाहीये, इन टर्म्स ऑफ मनी, इन टर्म्स ऑफ कस्टमर्स, इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू फॉर द प्रोडक्ट. त्यावेळेला तुम्ही हताश होता, निराश होता आणि त्यावेळेला वाटतं की नाही रे बंद करूया आता ना, नाही होत आहे. पण तीच वेळ असते पुन्हा एकदा उभारी घ्यायची. कारण ज्या क्षणाला तुम्हाला वाटतंय की तुम्ही झिरोमध्ये पुन्हा एकदा चाललायत ना, त्यावेळेला तो झिरोच तुम्हाला संधी देतो पुन्हा एकदा प्लस करण्याची. तुम्हालाही जेव्हा बिझनेस स्टार्ट करायचा होता तेव्हाही बरेच मित्र तुम्हाला बोलले असेल अरे हे काय करतोस, असे बरेच आहेत, तुझा काय चालणार नाही किंवा तेवढी तुला समज नाही आहे त्यातली, तसे बरेच मित्र असतात. तर काही आपण बिझनेस स्टार्ट करताना मित्र बोलतात म्हणून ती एक मोटिवेशनची जी फील असते ना ती कुठेतरी निघून जाते. असं वाटतं की हेच असं बोलले मग आपण पण नाही करू शकणार. तर तसं तुम्हाला कधी अनुभवला भेटलाय का? अनुभव घरातूनच सुरू होतो. ज्या वेळेला हे व्यवसाय करायचं ठरलं ना त्यावेळेला घरातूनच पहिला शब्द होता नाही करू शकत, आपल्यासाठी नाही बनलंय, हे बिझनेस आपल्यासाठी नाही आहे. काय येतं तुम्हाला त्यातलं? उभं राहायचं आहे तर पूर्णपणे उभं राहूया, पुढे काय येतं ते फेस करू आपण, पण ॲटलिस्ट उभं राहण्याची ती धमक तरी दाखवूया. तिथून ते सुरुवात झाली. मला फार आवर्जून काही गोष्टी त्या आठवतात. एक उदाहरण म्हणजे धीरूभाई अंबानींचं. खूप मोठे व्यावसायिक हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर मुकेश भाईंनी किंवा त्यांच्या बंधूंनी केलेला व्यवसाय सगळ्यांना माहिती आहे. धीरूभाईंची एक खासियत होती, ज्या वेळेला ते कामाला होते त्यावेळेला जो पगार मिळायचा त्या पगारातून ते ताज हॉटेलला जायचे, जे ताज चर्चगेटला आहे ना, ताज हॉटेलमध्ये जायचे त्या संपूर्ण पगाराची चहा प्यायला. त्यावेळेला त्यांचा जो संपूर्ण पगार होता तेवढ्या किमतीची ती चहा असायची. धीरूभाई ते अख्खा महिन्याचा पगार ते चहा पिण्यासाठी म्हणून ताजमध्ये जाऊन प्यायचे. त्याच्या मागचं एकमेव कारण त्यांना हे बघायचं होतं की ही जी बिझनेसवाली मंडळी आहेत ना ती एकत्र बसून नक्की काय चर्चा करतात आणि मी काय केलं पाहिजे पाहण्यासाठी, की हे व्यावसायिक जे आहेत ना ते कसे दिसतात, ते काय बोलतात, काय विचार करतात. आणि त्यानंतर रेस्ट इज हिस्ट्री. धीरूभाई आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, जगातली सगळ्यात मोठी व्यक्ती असं म्हणायला हरकत नाही. आणि हाच अनुभव आपणही घेत असतो. आपल्यालाही कळलं पाहिजे. आपण जेव्हा म्हटलं, जसं तू म्हणालीस की मित्रपरिवार टिंगल टवाळ्या करतं का किंवा काय, कसं असतं बऱ्याचदा ज्याला ज्या गोष्टीचा अनुभव नसतो तोच फक्त तुम्हाला चुकीचं गायडन्स देऊ शकतो. मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.